विद्यार्थी मित्रो, यापुढील आपण भाग बघणार आहोत विरुद्ध किरण, त्यालाच अपोजिट रेज असं म्हटलं जातं। आता या ठिकाणी दोन रेज दिसत आहेत, BA आणि BC। रे म्हणजे किरण, BA हा एक किरण आहे आणि BC हा एक किरण आहे। पण हे दोन किरणांपासून जो तयार झालेला कोन आपण बघितला तर तो विशाल कोन तयार होतोय। इट फॉर्म्स अन ऑब्ट्यूज अँगल। या ठिकाणी देखील दोन किरण दिसत आहेत, किरण BA आणि किरण BC। पण या दोन किरणांपासून जर तयार झालेला जर आपण कोन बघितला तर तो सरळ कोन तयार होतोय। अँगल ABC इज अ स्ट्रेट अँगल। हा एक सरळ कोन तयार होतोय। म्हणजे या दोन ठिकाणी जरी किरण समान दिसले की या ठिकाणी पण दोन किरण आहेत आणि या ठिकाणी पण दोन किरण आहेत, पण या ठिकाणी दोन किरणांपासून तयार होणारा जो कोन आहे तो विशाल कोन होतोय आणि या दोन किरणांपासून तयार होणारा जो कोन आहे तो सरळ कोन आहे। म्हणून या दोन किरणांना विरुद्ध कोन किंवा अपोजिट रेज असं म्हटलं जातं। रे BA अँड रे BC, दीज टू आर अपोजिट रेज। तर विरुद्ध किरण कशाला म्हणतात, तर ज्या दोन किरणांचा आरंभ बिंदू सामायिक असतो, म्हणजे B हा आरंभ बिंदू आहे आणि तो सामायिक आहे दोन्ही किरणांचा, व त्या किरणांनी एक रेषा तयार होते। म्हणजे या ठिकाणी एक रेषा तयार झालेली दिसते, रेषा AC। या किरणांना परस्परांचे विरुद्ध किरण असं म्हणतात। Two rays which have a common origin and form a straight line are said to be opposite rays. Means in this diagram B is a common origin and from ray BA and ray BC forms a straight line, आणि त्यामुळे त्यांना अपोजिट रेज असं म्हटलं जातं। हे अपोजिट रेज किंवा विरुद्ध किरण नाहीत, हे विरुद्ध किरण आहेत। आता या विरुद्ध किरणाचाच अभ्यास करून आपण पुढचा भाग जर बघितला तर रेषीय जोडीतील कोन किंवा अँगल्स इन अ लिनियर पेअर तयार होऊ शकतात। ते कसे तयार झालेत, तर PQS ही एक रेषा तयार झाली। जशी इकडे ABC तयार होती, AC ही रेषा तयार होती, तशी PS ही एक रेषा आहे आणि Q या बिंदूपासून R कडे एक रे किंवा किरण काढलेला आहे। या ठिकाणी आपल्याला दोन कोन तयार झालेले दिसतात, RQP अँड RQS। जर आपण ते कोन मोजले तर आपल्याला ते कोन मोजता देखील येऊ शकतात कोनमापकाचा वापर करून। तर या ठिकाणचा जो कोन तयार होतोय तो 110 अंशाचा कोन तयार होतोय आणि या ठिकाणी 70 अंशाचा कोन तयार होतोय। म्हणजे RQP इज इक्वल टू 110 डिग्रीज अँड RQS इज 70 डिग्रीज। या दोन कोनांच्या मापांची जर बेरीज केली तर 110 अधिक 70 बरोबर 180 अंश होते आणि म्हणूनच यांना रेषीय जोडीतील कोन किंवा लिनियर अँगल्स इन अ लिनियर पेअर असं म्हटलं जातं। आता याची व्याख्या काय आहे, तर अँगल्स विच हॅव अ कॉमन आर्म, म्हणजे QR हा एक कॉमन आर्म आहे या दोन कोनांचा। अँगल्स विच हॅव अ कॉमन आर्म अँड हुज अदर आर्म्स फॉर्म अ स्ट्रेट लाईन। आणि ह्याचे जे दोन वेगवेगळे आर्म्स आहेत, बाकीचे जे दोन बाजू आहेत किंवा भुजा आहेत त्यांच्यामुळे एक स्ट्रेट लाईन तयार होते। फॉर्म स्ट्रेट आर सेड टू बी अँगल्स इन अ लिनियर पेअर। यांनाच रेषीय जोडीतील कोन असं म्हणतात। म्हणजे ज्या दोन कोनांमध्ये एक भुजा सामायिक असते आणि उरलेल्या दोन भुजांपासून तयार होणारी जी काय आहे ती एक सरळ रेषा असते, त्याला रेषीय जोडीतील कोन असं म्हटलं जातं। आता हे रेषीय जोडीतील कोन बघितले आपण, त्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते। आपण या अगोदर पण पाहिलं होतं की दोन कोनांच्या मापांची बेरीज जेव्हा 180 अंश असते तेव्हा ते एकमेकांचे पूरक कोन असतात। सप्लिमेंटरी अँगल्स देखील असू शकतात। म्हणजे ज्यावेळेला ते अँगल्स हे लिनियर पेअर मधले असतील तेव्हा ते एकमेकांचे सप्लिमेंटरी अँगल्स देखील असतात। म्हणजे रेषीय जोडीतील कोन हे एकमेकांचे सप्लिमेंटरी अँगल्स म्हणजे पूरक कोन हे देखील असतात। अशा प्रकारे आपण रेषीय जोडीतील कोन देखील पाहिलेले आहेत। याच्यावरचा प्रॅक्टिस सेट 19 सराव संच 19, 18 हे देखील आपण सोडवण्यास हरकत नाही। धन्यवाद।